नमस्कार प्रेक्षक हो, खेलो इंडिया मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आचार्य मराठे महाविद्यालयातली ही मुलं माझ्यासोबत आहेत आणि जे आज मैदान गाजवत आहेत. माझ्यासोबत खो खो मध्ये ज्यांनी सेकंड क्रमांक मिळवलेला आहे, दुसरा क्रमांक चे विजेते आहेत रोहन घोलप आहे माझ्यासोबत. रोहन हाय. चेतन मोहंती आहे. चेतन हाय. कृष्णा कुठे आहे हाय. आणि सुशांत पाटील आहे. तर खूप छान, म्हणजे खो खो मला पण पहिल्यापासून, मी लहानपणापासून क्रिकेट खो खो अगदी आवडीचे खेळ आहेत. तर तुम्हाला तुमची आवड कधी निर्माण झाली? अगदी लहानपणापासून. हा, शाळेत आपण खो खो खेळायचो, खूप मजा यायची खो खो खेळताना, हो ना. आणि आता तुम्ही कॉलेजला रिप्रेझेंट करताय, पण त्यासाठी म्हणजे शाळेत खेळतो ते ठीक आहे, मजा मस्तीमध्ये होऊन जातं सगळं, पण जेव्हा तुम्ही कॉलेजला रिप्रेझेंट करता तेव्हा एक जबाबदारी असते. तर ती तुम्ही कशी पार पाडली त्याबद्दल थोडस सांगा. ते आम्ही जेव्हा सिलेक्शन झालं डिओसोला, तेव्हा प्रॅक्टिस करायला पहिले मुळं गोलाकी कोणच येत नव्हतं. मग आम्ही थोडीफार जमव करून डिओसची टीम तयार केली. मग दररोज प्रॅक्टिस, परत प्रॅक्टिस करताना पहिलं कुणाला एवढं येत नव्हतं, कारण एवढ्या मोठ्या स्तरावर जायचं म्हणजे थोडेफार कठीण नियम असतात, ते कसे क्रॉस करायचे, परत त्यांचे नियम कसे जाणून घ्यायचे, ह्याबद्दल माहिती आम्हाला सुशांतने दिली. अच्छा अच्छा, सुशांतला जास्ती माहिती वाटते. काय छोटा पॅकेट बडा धमाका. हा, तुला तू खो खो कडे कसं बघतोस? माझं म्हणजे लहानपणापासूनच खो खो साठी आवड होती. लहानपणापासूनच खो खो खेळायचो. तर त्याच्यामुळे जी पोरं जमा झाली माझ्यासोबत, त्यांना मी प्रोत्साहन दिलं की तुम्ही कसं खेळा, माझ्यासोबत म्हणजे माझ्या बरोबरीने खेळा, असं मी त्यांना प्रोत्साहन दिलं. बाकीचे आमचे 2-3 पोरं आहेत अजून, त्यांनी पण आम्हाला प्रोत्साहन दिलं. सगळ्यांनी प्रोत्साहन देऊन आम्ही ही टीम तयार केली. त्यानंतर आमचं पुढे सिलेक्शन झालं. हो, पण तू जरी मुलांना गोळा केलंस तरी तुम्हाला शिकवलं असेल ना की हे नियम आहेत, ते कोणी शिकवले? आमच्या सरांनी. अच्छा. आणि मग तुमची तयारी सगळ्यांची करून घेतली, बरोबर. आता जेव्हा तुम्ही खेळायला गेला तेव्हा बाकी महाविद्यालयातली मुलं सुद्धा असतील, हो की नाही? हा, मग त्यांची तयारी कशी होती? त्यांची पण म्हणजे 19-20. हा, ठीक आहे, पण तुम्ही त्यांना दटकर सामना केला त्यांचा खो खो मध्ये. नक्कीच. आता आपले जे प्रेक्षक आहेत किंवा आपली जी मुलं तुमचा हा खेळ पाहत असतील, हे सामने नेमके कुठे कुठे होतात बरं? परागला होतात, भांडूप मध्ये पूर्वला. पराग आणि सह्याद्री मध्ये 2 शाळा आहेत. अच्छा, तिकडे या मॅचेस होत्या. हा, बरं. आणि आता जी मुलं आहेत ज्यांना खो खो खेळायची इच्छा आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की कसा? जास्तीत जास्त मुलांनी फक्त क्रिकेट आणि हेच खेळत असतात, पण त्यांनी खो खो पण खेळला पाहिजे, ह्याबद्दल काय सांगाल? आपली भारतीय संस्कृती आहे सगळ्यात पहिले खो खोची. आपल्या भारताकडूनच खो खो निर्माण झालाय, त्याच्यामुळे आपल्या भारताच्या स्पोर्ट्सला जास्त आपण महत्व दिलं पाहिजे. बरोबर. क्रिकेट फुटबॉल हे सगळं आपण त्यासोबत आपण आपलं भारताचे खेळ पण पुढे गेले पाहिजे, ते पण आपण गाजवले पाहिजे. बरोबर. हा, नक्कीच. रोहन, तू काय सांगशील? म्हणजे तुम्ही सगळे टीम म्हणून कसे खेळलात? टीम म्हणून आम्ही सगळे चांगले खेळलो. परत तिथे डिओसला जाऊन सगळ्यांनी चांगला सपोर्ट दिला. म्हणजे मॅच साठी पॉइंट कसे काढायचे, सगळ्यात जास्त चांगला आमच्या टीम मधला मॅच आहे तो चांगला खेळला, कारण तो 3 मिनिटं लगातार 3 मिनिटं पळत राहिला. बॅटिंग टाकली त्यांनी 3 मिनिटं. नक्कीच. खो खो साठी एक विशेष तयारी करावी लागते का? खेळ खेळण्यासाठी काय तयारी असते ती? फाउल्स असतात त्याच्यामध्ये. फाउल्स साठी म्हणजे जास्त महत्व द्यावं लागतं, कारण की जर फाउल्स आपले जास्त झाले तर त्याच्यानंतर आपला टाइम वेस्ट जातो. जर टाइम वेस्ट गेला तर आपल्याकडे जास्त पॉइंट नसतात. अच्छा, ओके. चेतन, तुम ये सब बच्चों की तरह खेल में रुचि ले रहे हो, आपका कैसा अनुभव था? मेरा भी अनुभव था. मोस्टली खो खो में ज्यादा करी कोऑर्डिनेशन की जरूरत पड़ती है. तो कोऑर्डिनेशन रहेगा तो ही खो खो में खेल सकते हैं. एक मतलब प्लेयर को भी आउट करना रहेगा तो उसके लिए कोऑर्डिनेशन चाहिए रहता है, और फाउल करने के लिए उसके लिए भी कोऑर्डिनेशन, क्योंकि फास्ट को मारने के लिए भी चाहिए रहता है ना. और आप सभी पढ़ाई भी करते हो और खेलते भी अच्छा हो, हाँ, तो दोनों का मतलब बैलेंस कर लेते हो या लेक्चर्स बंद करते हो? वा, म्हणजे छान, तुम्ही सगळी छान मुलं आहात आणि आपल्या महाविद्यालयाचं नाव रोशन करता आहात. तुम्हाला आता पुढची जी तुमची मॅच होणार आहे त्यासाठी तुम्ही काय तयारी करणार आहात? अजून जोराने प्रॅक्टिस करू आम्ही. ओके. चांगले जरा नियम जरा चांगले समजून घेऊ आणि प्रॅक्टिस जरा समजून जास्त. जो मिस्टेक हुआ ये मतलब मैच में उसको अगली बार और अच्छे से करेंगे. मतलब वो मिस्टेक को अपना इम्प्रूव करेंगे. हाँ, नक्कीच. म्हणजे तुमचं कोऑर्डिनेशन, बॉन्डिंग चांगलं पाहिजे, हो की नाही? कारण खो खो इज अ टीम वर्क. म्हणजे कुठलंही क्रिकेट घ्या, फुटबॉल घ्या,
खो खो घ्या. हेच टीम वर्क महत्वाचं असतं. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि पुन्हा जेव्हा तुम्ही प्राइज जिंकून याल तेव्हा आपण पुन्हा भेटू आपल्या आचार्य 90 FM वर. प्रेक्षको, आज खो खोची आपल्या कॉलेजला रिप्रेझेंट करणारी टीम आपल्या सोबत होती. म्हणजे 4 मुलं आपल्या सोबत आहेत. रोहन घोलप, चेतन मोहंटी, कृष्णा कुटे आणि सुशांत पाटील. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. खो खोवर सुद्धा क्रिकेट इतकंच प्रेम करा. खो खो पहा. जास्तीत जास्त तुम्ही जेवढे मॅचेस पाहणार तेवढे तुम्हाला जास्ती तुम्ही खेळाडू म्हणून नामांकित, हे सुद्धा एक छान क्षेत्र आहे खेळाचं. त्यामध्ये सुद्धा तुम्ही नाव कमवू शकता. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल आशा व्यक्त करते. आणि पुन्हा खेलो इंडियाच्या पुढील भागात मी भेटते. तोपर्यंत तुमची रजा घेते. धन्यवाद. आचार्य